आणि आता बातमी येते पंढरपुरातनं। पंढरपुरात अजय बारसकर महाराजांची कार अज्ञातानं जाळली आहे। अजय बारसकर आषाढी वारीसाठी पंढरपुरात आले होते। 65 एकर परिसरात कार पार्किंग करण्यात आलं असतानाच अज्ञातानं त्यांची कार पेटवून दिली। या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस तपास करतायत। साधू संतांनी सगळ्या जाती पाती जोडल्या। अवघी एकाचीच विण, तेथे कैसे भिन्न भिन्न तुकोबराय सांगतात। सगळे एकच आहेत आणि सगळे एक असताना आणि वारकऱ्यांचं जे मागणं आहे न लगे मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि संपदा लागत नाही। मग या इह लोकातील ज्या गोष्टी येतं आणि हे कागदाच्या तुकड्यासाठी जे भांडण चाललंय, कागदाचा तुकडाच ना हा, त्याच्यासाठी जो माणसामध्ये भेद चाललेला आहे, भेद मान्य। दरम्यान याबाबत मनोज जरांगे आणि अजय बारसकर यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया। जात असताना अशी उभे 3 गण लावलेले 2-3 जण होते, वारीमध्ये तरुण होते आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं, शिव्या गाळी केली, पाटलाची माफी माग, नाही तर इथंच तुला कचकून काढू। पण माझा स्पष्ट असा आरोप आहे की जरांगेच्या समर्थकांनी हे केलं असावं। माझा संशय, माझी शंका आहे, कारण आता काय मी काय प्रत्यक्ष पाहिलेलं नाही। जे मी बैठकीत वरी आता तुमच्या तोंडातून ऐकलंय की कुठं काय झालंय, पण ते आपण नाही समर्थन करत असल्या गोष्टी। आपल्याला काय भेटायचं आपण समोर भेटत असतो। आपण मागच्या वेळेस तेच सांगितलं होतं, आपल्या तसलं लचडपणा लपडपणा नसते, ते आपल्या आवडला दिलं रक्ताशी केलेलंच नाही। मागून काढीकरण, याच्या वाटा जाय त्याच्या वाटा जाय, ज्याला माया वाटा जायचं ते जा, मी माझा शांत आहे।